जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। आज 12 जानेवारी जिजाऊ साहेबांचा 426वा जिजाऊ जन्मोत्सव आणि त्यानिमित्तानं जगभरातून येणारे जिजाऊ प्रेमी या जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थळी येत असतात। मी सर्वप्रथम आमच्या सर्व राजे जाधव परिवाराच्या वतीनं त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि येणाऱ्या सर्व जिजाऊ भक्तांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेब यांचा जन्मदिवस आहे आणि आजच्या दिवशी ज्या मातेनं जगाला, भारताला आणि आपल्या महाराष्ट्राला कित्येक वर्ष अन्याय पडलेल्या जिजाऊ मावळ्यांना स्वराज्याचा मंत्र दिला, त्या राजमाता जिजाऊंचा आज जन्मदिवस आहे। आपल्या माध्यमातून सर्वांच्या प्रेसच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेल की आपण येऊन या ठिकाणी जिजाऊ साहेबांचं दर्शन घ्यावं आणि एक ऊर्जा वर्षभरासाठी आपल्या आयुष्यामध्ये घेऊन जावी, एवढीच आग्रहाची विनंती आपल्या माध्यमातून करतो आणि सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण या ठिकाणी 426वी जन्मोत्सव मातृतीर्थ शिंदखेड राजामध्ये साजरा करीत आहोत। आज आपण असं म्हणलं जातं किंवा आम्ही तर असं गृहीत धरतो की ज्या ठिकाणी 33 कोटी देव नतमस्तक होतात असं हे ठिकाण आहे। आम्हाला या ठिकाणाहून जी ऊर्जा मिळते ती प्रचंड ऊर्जा असते, जी वर्षभर आम्हाला काम करण्यासाठी प्रेरित करते। ती शक्ती, ती ऊर्जा फक्त या ठिकाणाहून मिळते, अशी सर्व जिजाऊ भक्तांची या ठिकाणी भावना आहे। आणि आजचा हा आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव 426वा आहे। त्या धर्तीवर आपण पाहिलं की अनेक जिजाऊ भक्त या ठिकाणी जिजाऊंच्या दर्शनासाठी आलेले आहेत। मी आमच्या राजे परिवारातर्फे सर्व जिजाऊ भक्तांचं या ठिकाणी स्वागत करते आणि जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देते। धन्यवाद। सर्व जिजाऊ भक्तांना 426व्या जन्मोत्सवानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो। आज महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून सर्व जिजाऊ भक्त सिंदखेड राजा नगरी येथे आई जिजाऊच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि प्रचंड मोठा समाज या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा, जिजाऊंना मानणारा आणि सर्व राजघराण्यांना मानणारा समाज या ठिकाणी येतोय। छत्रपती शिवरायांची स्फूर्ती असेल, जिजाऊंची प्रेरणा ज्या छत्रपती शिवरायांनी घेतली आणि स्वराज्य निर्माण केलं, त्या प्रेरणेपोटी प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमत असतो। आणि आज ही 426वी जयंती साजरी करत असताना हे वर्ष 2024 वर्ष हे या देशाचं एक निवडणूक पूर्व वर्ष आहे आणि या माध्यमातून जिजाऊला चरणी हीच प्रार्थना आम्ही सर्वांनी केलेली आहे की एक चांगलं सरकार या देशामध्ये येऊ दे, जे की स्वराज्याच्या विचाराचं असू दे। जिजाऊनी जी स्वराज्याची प्रेरणा शिवरायांनी दिली, ती जी संकल्पना जिजाऊंची होती, त्या संकल्पनेतून स्वराज्य साकार झालं होतं। तीच संकल्पना या येणाऱ्या सरकारला राबवण्यासाठी बळ देव, त्यांना ती बुद्धी देव, ही जिजाऊचरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत। दरवेळी एकच मुद्दा उपस्थित होतो की जो जिजाऊंचा जो राजवाडा आहे, राजे लक्ष्मण जाधवांचा, पाहिजे त्या प्रमाणामध्ये विकास झाला नाही। राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे सर्व काही घडत असते नेहमी। आणि ही जिजाऊ नगरी, जे काही सिंदखेड राजा हे एक वैभव आहे विदर्भामधलं आणि हे वैभव जतन करण्याची जबाबदारी परिसरातील नागरिकांसोबत जे काही राजकीय पुढारी इथं आहेत, ज्यांना ह्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, त्यांनी हे सांभाळलं पाहिजे। परंतु ही नैतिकता कधीच त्यांनी स्वीकारली नाही असं दिसतंय। कारण 1995 पासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आम्ही जिजाऊ जन्मोत्सव साजरा करतो आणि सामाजिक बांधिलकीतून सर्व समाज स्तरातून सर्व बहुजन समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आपण सातत्याने राबवितो। आज जिजाऊ सृष्टी सुद्धा इथं या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून प्रचंड मोठे कार्यक्रम होत आहेत। परंतु हा ठेवा जतन करणं आपली गरज आहे आणि आपण ते केला पाहिजे आणि म्हणून त्या विचाराची लोक जोपर्यंत या ठिकाणावर राज्य कारभारावर येणार नाहीत तोपर्यंत ही भूमिका कदाचित घेतल्या जाऊ शकत नाही असं मला वाटते। त्यामुळं संभाजी ब्रिगेडची ही भूमिका आहे की हे ऐतिहासिक ठेवा जतन करून आपण येणाऱ्या पिढीला पुढची प्रेरणा देतो, मार्गदर्शन करतो आणि ती गरज असताना सुद्धा इथं हे दुर्दैव आहे
त्यामुळं आम्ही ही मानसिकता ठेवू की जर शासनानं जे काही पुरातत्व खातं आहे त्यांच्याच्यानं हे काही होत नसेल तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ हे जिजाऊप्रेमी शिवप्रेमी संघटना ज्या आहेत त्या या ठिकाणी आपलं अग्रेसर पाऊल पुढे टाकायला तयार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.